हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलो शेतामध्ये आणि शेतामध्ये आता 6:15 वाजताचा टाईम आहे आणि खूप छान वातावरण झाले. हे पहा, सूर्य देखील मावळतोय आणि खूप मस्त असं वातावरण झालं. या वेळेला शेतामध्ये खूप जास्त छान वाटते. तर आता यावर्षी आमच्याकडे शेतामध्ये मिरची लावलेली आहे आणि जे मागच्या वर्षी मी तुम्हाला आंब्याचे झाड दाखवले होते ते देखील भरपूर मोठे झाले आहेत. परत पेरूचे झाड. चला आता सगळं एक एक करून आपण पाहूया. तर हे पहा, मिरच्या किती साऱ्या मिरच्या आहेत त्या झाडाला. आणि हे पहा किती सुंदर फ्रेश अशा मिरच्या. एका झाडाला एवढ्या मिरच्या आहेत, जवळपास अर्धा किलो तर एका झाडाला निघतील मिरची. हे पहा, इथे झूम कर. हे पहा, हे पहा, खूप साऱ्या मिरच्या तोडायच्यात. आता म्हणलं मुंबईला पण घेऊन जावं, त्यामुळं आता मी बसून तोडत आहे. पहा, बापरे, एका झाडाला एवढ्या मिरच्या आहेत. मला तर वाटतं या झाडाला, एका झाडाला 1 किलो मिरची निघून. हे पहा, एक वेळेस मिरच्या तोडून हा दुसऱ्यांदा मिरच्या आल्या त्या झाडाला. तर हे पहा, आणि आता यानंतर ज्या मिरच्या येणार आहेत त्याला आम्ही इथं झाडालाच पिकू देणार आहोत. लाल मिरची बनवणार आहोत त्याची. हे पहा, आता ह्या वेळेचा माल तोडून त्यानंतर ज्या येतील त्या मिरच्या पूर्ण आम्ही झाडालाच पिकू देणार आहोत. त्यानंतर मग त्याला तोडणार आहोत. हे पहा, मस्त हिरव्या हिरव्यागार मिरच्या. ती नाही वाटत आता. हे पहा, ही पूर्ण मिरची आहे, दिसते ना. हे पहा,
हे पहा, सूर्य मावळतोय आणि इतकं छान वातावरण झालं ना शेतामध्ये, खूप मस्त वाटते. चला आता आमच्याकडं टोमॅटो आणि भेंडी देखील आहे, तिकडं आपण जाऊया. हे पहा, तर आता हे पहा, इथं आहे गोबी. तर मी तोडणार आहे गोबी. थांबा, हाताने तुटत नाहीये. आपण आता इथं कोयता होता एक वेळ. ते पहा, आता हे मी ट्राय करूया. कसं काय पैसे काढते खालून? थांब थांब. ये देखो, इतका मोठा गोबीचा गड्डा आहे. हे पहा, मस्त असं गोबी आपला. याचा आपण आता बनवूया उद्या मंचुरियन. आणि या इकडं तुम्हाला आता फुलगोबी पण आहे. फुलगोबी देखील तुम्हाला दाखवते. हे आपण एकच करूया. हे पहा, फुलगोबी. पण फुलगोबीला पुरा सगळं किडा लागते. आपल्याला घेण्यासारखं नाही घेतलं. हे पहा, इथं समोर पाहूयात. आणि वांगे देखील खूप किडले. हे पहा, त्यामुळे याला पण घेऊन काही उपयोग नाही आहे. हे पहा, जवळपास सगळ्या वांग्यांना कीड लागली आहे. हे पहा, एक देखील वांगा आपल्याला चांगलं मिळत नाही आहे. सगळे वांगे कीड लागली आहे याला. हे पहा, एक छोटंसं चांगलं दिसले, पण त्याला पण अर्धा किडलेलाच होतो. हे पहा, सगळी फुलगोबी आहे तिथपर्यंत. आणि हे इकडे सगळे ते बघा कसं आले. हे पहा, हे कसं आलंय फुलगोबी, पत्तागोबी आपला. हे तर पहा, एकत्र किती, 1 2 3 4 5, एकत्र 5 निघालेत. वांग आपल्याला चांगलं दिसले मला. हे पहा, किती सुंदर वांग आहे, एकदम फ्रेश आणि कोवळं. याची भाजी एवढी टेस्टी लागते. पण आता एकच भेटले. नशीब एखाद्या भाजी पुरतं तरी वांगे आपल्याला भेटायला हवेत.
हे पहा टोमॅटो. मला भूक लागली होती. कसं आलात? तसंच केलंय. हे पहा त्याची भेंडी. हात खाजते नको जाऊ. हात खाजते. आमच्यासाठीच घ्यायची ना. हां हे पहा भेंडी देखील पूर्ण निबर झाली आहे. तर नाही होणार अजिबात, पण याच्यामधल्या जे बिया निघतात ना त्याची आमटी खरंच खूप सुंदर लागते काळ्या वाटणाची. तर मी ती आमटी मला खूप आवडते, त्यासाठी आमटी बनवायलासाठी मी अशा भेंड्या निबर घेणार आहे. हे पहा हे पहा मी टाकून तोडतो. कशाने तोडतो रे एवढी निबर निबर म्हणजे? हे पहा याची आपण आमटी बनवणार आहोत. डॉन म्हणतात डॉन. हे पहा आता आम्ही भरपूर साऱ्या मिरच्या तोडल्या, भेंडीही तोडली. आता अंधार होत आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी. तर चला, हे सगळा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान वाटलं यावेळेला शेतात येऊन आणि खूप मस्त वातावरण झालं आहे. पहा हे छान सगळं शेत पाहून. हे पहा पत्तागोबी खूप जास्त खराब झाली आहे. ती पत्तागोबी चांगली आहे, पत्तागोबी आणि फुलगोबी बरीच खराब झाली, खाण्यासारखी नाही राहिली. त्यामुळं फुलगोबी काही घेतली नाही आणि पत्तागोबी घेतली आहे. चला तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हा ऊस आहे. पहा एवढे मिरच्या आम्ही तोडल्यात. आता लेट झालाय म्हणून, नाहीतर अजून मिरच्या आम्हाला तोडायच्या होत्या.